कोरोना सारखा संसर्गजन्य असलेला कातडीचा आजार आता जनावरांमध्ये दिसून येत असून लंपी स्किन डिसीज या नावानं तो ओळखला जात आहे। परभणी जिल्ह्यात जनावरांना या आजाराची लागण झाली आहे। अगोदर जनावरांना ताप येतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते, त्यामुळे चामडीखाली गाठी यायला सुरुवात होते। या गाठी मोठ्या होऊन पू होतो, तो गळतो आणि खपली धरते। बाधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांना त्याचा संसर्ग होत असल्यानं हा आजार पुढे पसरत जातो। देवी रोग आणि या संसर्गजन्य आजाराचे गुणधर्म सारखेच असल्यानं देवी रोगावर वापरली जाणारी लस या लंपी स्किन डिसीजवर वापरली जात आहे। यामुळे रोग नियंत्रणात यायला मदत मिळत आहे। या रोगावर लस तयार करण्याबाबत संशोधन सुरू असून रोगातून बऱ्या झालेल्या जनावरांमध्ये किती प्रमाणात रोगप्रतिकारक क्षमता निर्माण झाली याचा अभ्यास जिल्हा पशुवैद्यकीय महाविद्यालयातले सूक्ष्म जीवशास्त्र आणि औषधशास्त्राचे वैज्ञानिक करत असल्याचं प्राचार्य डॉक्टर नितीन मार्कंडेय यांनी सांगितलं आहे। जवळपास 50 ते 60 शेळ्या आणि मेंढ्या प्रत्येकी, तर 25 ते 30 म्हशी आहेत। यापैकी केवळ 17-18 जनावरांपर्यंत आपण हा रोग सीमित करू शकलो, कारण लसीकरण आपण केलेलं आहे। विलगीकरण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि रोगप्रसार टाळणं या 3 गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला हा रोग टाळता येत राहतो। प्रतिबंधात्मक औषधं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा वनस्पतीजन्य उपचार याच्यावर आम्ही भर दिला आणि म्हणून आपल्या प्रक्षेत्रावरून हा जो रोग आहे तर तो संपूर्णपणे नियंत्रणात आलेला आहे आणि याच्याबद्दलचं संशोधन आता हाती घेण्यात आलेलं आहे।